आपले सगळे फ्रेंड लोक इकडे आहेत. विलास भाऊ येत आहेत. विलास भाऊंची झाली आंघोळ. सावकाश 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 सावकाश. काय घाई आहे त्याला एवढी. आणि डबल सीट होता. प्रशांतच्या घरी आलोय आडिवलेला आणि प्रशांतचं घर समोर दिसतंय. इथून दाखवतो तुम्हाला. पण बघा हे मावळे उभे आहेत वर. हा आंघोळ झाली माझी आणि बाकीचे आपले फंटर सगळे आंघोळ करत आहेत मस्त साबण बिबण लावून एकदम. पण मजा आली नदीवर आंघोळ. बऱ्याच वर्षांनी नदीवर आंघोळ केली ॲक्च्युली. हे बघा हे आपले सगळे फ्रेंड लोक इकडे आहेत. विलास भाऊ येत आहेत. विलास भाऊंची झाली आंघोळ. सावकाश 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 सावकाश. प्रशांतची पण झाली वाटतं. अभिषेकची आहे. आणि हे बघा ही नदी अशी इकडनं मस्तपैकी पूर्ण खाली पण. तिकडे खूप खोल आहे ॲक्च्युली तिथे. पण म्हटलं नाही अभिषेक हात दाखवते. मस्त एक नंबर मजा आली पण. आणि समोर रस्ता आहे वरती पुलावर आणि मस्त थंडगार पाणी. पण एवढं थंड नाही. दुपारी आता जवळजवळ 2 वाजत आले आहेत त्याच्यामुळे मस्त की जरा मजा झाली. ॲक्च्युली रात्रीपासून प्रवास चाललेला तर थोडंसं ते फ्रेश एकदम मस्त की झाल्यासारखं वाटतं आता. सावकाश चला कपडे चेंज करूया मग भेटतो तुम्हाला. ठीक आहे आपण विलास भाऊंच्या ताईंच्या घरून आता निघालोय आणि वाजलेत आता 3:33 झाली आहेत. तर आता इथून चाललोय असरोंडीला माझ्या घरी आणि त्याच्यानंतर मग पुढे कुठे मार्गस्थ होणार ते मग पुढे सांगतो. पण इथून साधारण 1 तासाचा प्रवास आहे असरोंडीचा. तर 4:30 पर्यंत पोहोचू. निसर्ग कोकणचा निसर्ग. आता हा टर्न बघा का शार्प टर्न आहे एकदम. वाव बाईक चालवायला मजा येईल या रोडला. एकदम मस्त डांबरचा रोड आहे. एकदम स्मूथ. एवढं इथे गरमी नाही जाणवत आहे जेवढी मुंबईला जाणवते त्या वेळेला. पंचायत लोरे नंबर 1 आणि लोरे 2 कुठे आलं. नदीच्या त्या साईडला. अच्छा त्या बाजूला. ओके आपण आंघोळ केली तिकडे त्याच्या त्या बाजूला. अच्छा राधानगरी अभयारण्य 1 मिनिटावर माझी सासरवाडी. हा अच्छा सही आहे. रस्ता झाडी बघा काय मस्त झाडी आहेत दोन्ही बाजूने. त्यामुळे मस्त वाटतंय रस्ता एकदम. फडक्याचं रिफ्लेक्शन येतं काचेमध्ये. अरे भाई काय घाई आहे त्याला एवढी. आणि डबल सीट होता. ओव्हर कॉन्फिडन्स होता विदाउट दोन्ही हेल्मेट नव्हतं. हा दोघांचंही हेल्मेट नाही. आणि वाव शार्प टर्न आहे एकदम. तर ड्रायव्हिंग एन्जॉय करता येतं अशा वळणांवर. घाट असा असेल तरच मजा येते गाडी चालवायला. मग नागमोडी वळण आहे. हा हे रेल्वेचं वरून सिंगल ट्रॅक. आता पोहोचू आपण हायवेला. ही आली आपली लालपरी आणि हा वरती आला आपला हायवे मुंबई गोवा हायवे. फुर्सत मध्ये आहे आणि हे आपण आता जॉईंट झालो कनेक्ट झालो मुंबई गोवा हायवेवर. आता इथून एक 5 ते 6 किलोमीटर कणकवली आणि तिथून पुढे आपलं 10 किलोमीटरवर गाव असरोंडी घर. आलोय आपण कणकवलीमध्ये
आलं कोण आहे अध्यक्ष? स्टेट बँक कणकवली. कुठे गेले? आणि हा पुढे लेफ्ट बाजारपेठेत खड्डा खाण्याच्या वेळेला बाहेर गेले. आणि राईटला जातोय तो आचरा प्रशांतच्या घरी. हा आला टिटा, मेन टिटा. कोण नसतं. हा इकडे गेला आचऱ्याला समोर. हा ही आपली बाजारपेठ. हे बघा लिहिलंय लालपरी समोर. गुरुवांकडे जाणार आहे. कोकणाची शान. कोकणाची शान आहे लालपरी म्हणजे. झाली होळी हो माझी. का? हा गेला रेल्वे स्टेशन कडे, कारण मी कणकवली आता- रेल्वे स्टेशन. कारण मी आता- वाव, नारळाचं झाड बघा ना, का मस्त वाटतं एकदम. वाव, हो. 2 लालपरी आहेत, पुढे पण आहे लालपरी. आणि ही आली आपली गण नदी बघा. Range Rover. हो, ओके ब्रो, हॅपी होली. हळवलला पण, हळवल कळसुली. काय घेऊन येऊ? आलो आपण आपल्या वडाकडे. आपला सनसेट पॉइंट आहे वर, आणि आपला नेहमीचा वडाचं झाड पुरातन. आपण आलो वरती आपल्या नेहमीच्या स्पॉटकडे. आता इथून खाली उतरलो की एक 5 मिनिटात आपलं घर. चला निघालो. ऍक्च्युली घरचं मी शूट घेतलं नाही. घर तर तुम्ही बघितलंय, बरेच व्लॉग आहेत आपले घरचे. पण घरी बसलो, जवळजवळ तासभर गेला. चहा पाणी वगैरे सर्व झालं. आता इथून निघालोय आडिवलीला प्रशांतच्या घरी. आणि मला वाटतं इथून एक 20 मिनिटं लागतील. आणि तिथून शक्य झाल्यास आम्ही स्वामी समर्थांच्या मठात पण जाणार आहे. तर प्रशांतच्या घरी आलोय आडिवलीला. आणि प्रशांतचं घर समोर दिसतंय इथून. दाखवतो तुम्हाला पण. बघा, हे हा इथून डोर आहे. आणि हे समोर मला वाटतं खळं कौलं सगळी आता त्याच्यात भराव घातलाय कौलांचा तुटलेल्या. आणि हा स्लॅब आहे. आणि हे आहे मला वाटतं मागचा स्लॅब. अशा प्रकारे सध्या काम चालू आहे अजून. दोघं इकडे उभे आहेत. आणि हे जे घर आहे हे आहे प्रशांतच्या काकांचं. चला प्रशांतच्या घरून निघालो मोरया. आता समर्थगडला चाललोय. प्रशांतचे काका येत आहेत समोरून. ढोरं काकांचीच आहेत वाटतं. आणि ते मंदिर आहे का समोर प्रशांत? व्हिडिओ चालू आहे ना दादा? चालू आहे. कुत्र्यांनी गाडी कधी बघितली नाही तर बघतायत. हा ये, तुला पण घेऊन जातो बरोबर. पोरं इथे खेळतायत. हे आमचे कुलदैवत ढोरं आहेत तिकडे, चरतायत ढोरं. गंगेश्वर. हे कुठलं गांगेश्वराचं? गंगेश्वर मंदिर. अच्छा. आम्ही गणपती इथे विसर्जन करतो. पुढे इकडे हा, एक आहे खाली. इथे हा. हा खाली इकडे आता पाणी आहे ना? लेफ्ट साइडला. इथे इथे ते पाणी अजून भरतं ना पावसामध्ये. हे आमचे कुलदैवत प्रशांत गंगेश्वर महाराज की जय. आमचे पण आहेत. मांगोदेव. हे होळीचा कूट उद्या काढतील. आता नवीन हे करतील. थोडा चढाव आहे भरपूर. हा हा, चढू काय टेन्शन नको घेऊ. वीर मला इथे चपला काढावं लागतात आणि आतमधून जावं लागतं. चढायचंच आहे ना. चढाव. चढायचंच नाही. असं सरसराम चढ ना. मग हे कसले चढाव हे कसं? है ना. मग चालू, हा. कसले किती चढाव नीला. अशा आम्ही किती चढलो. लेफ्ट मारूचा लेफ्ट. पुढे लेफ्ट. लेप मारूचो आकडी लेप. हे स्वामी समर्थ गड आहे. अच्छा ओके, ही कमान आहे काय. Yes. चला तर चाललो स्वामी समर्थ गडाकडे. सूर्य तिकडनं घराच्या समोर एक एंट्री होतं. चुलत्याने काय केले, ते आजूबाजूच्यांना घेतलं. मग हे काय आहे रे प्रशांत? हे हा हे
इथे लावा कोपऱ्यावर या. मोठे मोठे बस बस नाही, बस कशाला बस लावायचे? बस जाते direct. फोटो घ्यायचा आहे ना. फोटो. आपण एक फोटो घेऊया ना. आपण आलो लास्ट टाइम पण आपण हा 2 महिन्यापूर्वीच कव्हर केलेला आहे, तर आताही करू. गेल्या वेळी आपण चारी बाजूने नाही कव्हर केलेला, मग फ्रंट साईडनेच फक्त कव्हर केलेला. पण यावेळी काय करू, आपण चारी बाजूने कव्हर करू पूर्ण. म्हणजे तो चारी बाजूने कसा दिसतो समर्थगड ना, तो थोडं आपण पूर्ण शूट करून घेऊ. आणि श्री स्वामी समर्थगड लाईट जे LED बनवले आहेत ते आपण चालू केले आहेत. छान दिसतं हे बघा, तुम्हालाही दाखवतो. आपले मित्रमंडळी आणि हे स्वामींचं LED बोर्ड नावाचा हा बघा, श्री स्वामी समर्थगड, नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा. थोडंसं मी अंडर करतो म्हणजे नीट वाचता येईल. आणि सूर्य मावळलाय पूर्णपणे. आपण जाऊया, दर्शन घेऊया आणि मग चारी बाजूने पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो. मावळे उभे आहेत वर, हे बघा. असे कठड्यावर म्हणजे बुरुजावर हे सगळे असे मावळे उभे केलेले आहेत. मावळे उभे आहेत वर. लांबून दाखव. पूर्ण यावेळी आपण चारी बाजूने कव्हर करूया. थोडा फास्ट चालतो मी म्हणजे फटाफट कव्हर करता येईल. हे असे प्रत्येक बुरुजावर मावळे उभे केलेले आहेत. आणि हे पूर्वेकडचं आहे डोर, हे बघा इथे. ह्याच्यातून समोर ती शिवपिंड दिसते हे बघा. आणि तो वरती स्वामींचा आईच्या वेशातला फोटो आहे हे बघा. अंडर करतो थोडंसं. शिवपिंडी आहे आणि स्वामींची जिथे आता ती मूर्ती आहे ना आतमध्ये, त्याच्या मागे कटड आहे, त्याच्यावरनं पूर्ण प्रदक्षिणा मारता येते. खूप छान आहे. अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे ना सर्व बुरुजांवर असे मावळे आहेत उभे केलेले. पूर्ण बुरुज आहे हा असा त्या बाजूने, आणि सगळे असे मावळे उभे आहेत. असं खूप सुंदर आहे गड बनवला आहे हा. ॲक्च्युली चिऱ्यांचं बांधकाम आहे पूर्णपणे. आणि त्याला पूर्ण असं एक म्हणजे नॅचरल, जसा गडाला काळ्या दगडांमध्ये जसे महाराजांचे गड आहेत तर त्या टाईपमध्ये तसं त्यांना कलर थोडंसं देऊन बनवलेलं आहे तटबंदीला. सूर्य इकडे मावळला, ते व्यवस्था करण्यात आलेली आहे जेंट्स आणि लेडीज प्रसाधनगृह. सूर्य इकडे मावळला आहे आणि हा गड आहे. हे बघा इथे ना हा घोडा दिसतोय बघा, हा बघा इथे असे ना ही काही त्यांनी मातीची मूर्त्या अशा बनवलेल्या आहेत. तिथे दीपमाळ दिसते समोर ही बघा. आणि हे हत्ती आणि पहारेकरी यांच्या सुंदर मूर्त्या आहेत तिथे.
दोन्ही पारेकरी आहेत दोन बाजूला आणि इथे शंख आहे हे करताना वाजवताना बघा. खूप छान, खूप सुंदर. आपण बिरवंड्याच्या रामेश्वर मंदिरात आहोत आणि ही आहे साळुंका शिवपिंडी. ही आहे शिवपिंडी रामेश्वर मंदिरातली. हे बघा नंदी महाराज. मंदिराचं काम चालू आहे सध्या. हे बघा अशा प्रकारे सध्या काम चालू आहे. अशा तऱ्हेने काम चालू आहे. अजून बरंच काम बाकी आहे पण होईल लवकरात लवकर काम होईल. हे प्रवेशद्वार आहे आणि आपली गाडी इथे उभी आहे आणि मागे गजराज आहेत. ठीक आहे चला जाऊया आता डायरेक्ट विलास भाऊंच्या घरी. सो फ्रेंड आपण पोचलो विलास भाऊंच्या घरी आणि वाजले आहेत 9 वाजलेत. हे बघा 8:59 आणि 9. तर 9 वाजता विलास भाऊंच्या घरी पोचलो आणि आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या पण आपण अभिषेकच्या घरी जाणार आहे तर मग तिकडे आपण काय काय बघणार ते मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू. आजचा ब्लॉग इथे संपवूया. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट करा. चला बाय, गुड नाईट.